विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली विरोधकांच्या पराभवाची मालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतही कायम राहिल्याचं दिसतंय। परंतु आतापर्यंत कोणताही विरोधी पक्ष या पराभवाचे आत्मचिंतन करताना दिसला नाही। सत्ताधारी महायुतीने सत्ता आणि पैशांच्या जोरावर या निवडणुका जिंकल्या असाच विरोधी पक्षांचा धोशा राहिला। आपले काही चुकले हे मान्य करायला विरोधक तयारच नाही। हे सत्य आहे की महायुतीने शक्य तिथे पैशांचा सत्तेचा वापर करत विरोधकांना नमवण्याचा प्रयत्न केला, परंतु निव्वळ सत्तेच्या पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकता येत नाही। तसे असते तर विरोधकांना कुठे स्थान राहिले नसते। लातूर जिल्हा परिषदेत काँग्रेसला यश मिळाले, परभणीत उबाठाचा महापौर बनला, गडबाजी टाळता आली असती तर चंद्रपुरातही काँग्रेसचा महापौर बनला असता। सांगलीत शरद पवार गटाला निर्णायक यश मिळाले, वसई विरारमध्ये ठाकूरांचा बालेकिल्ला महायुतीला भेदता आला नाही। ही काही उदाहरणे हेच सांगतात की विरोधकांनी अचूक रणनीती आखली असती, योग्य समन्वय ठेवला असता, इतरही अनेक ठिकाणी विरोधकांना चांगली लढत देता आली असती। या पृष्ठभूमीवर विरोधकांनी या पराभवाचे आत्मपरीक्षण करून आपलेही कुठे चुकले याचा शोध घेणे अपेक्षित होते, परंतु तसे होताना दिसत नाही। भाजप आणि महायुती सत्ता आणि पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकते याच निकषावर ठाम राहून विरोधक गाफील राहतील तर पुढच्या निवडणुकीतही काही वेगळे होणार नाही। सत्ता महायुतीकडेच राहणार आहे। भाजप सारख्या पक्षाजवळ पैसा देखील खूप आहे आणि या दोन्ही घटकांचा ते वापर करणार यात शंका नाही, परंतु त्यानंतरही या महाशक्तीला रोखता येते। काही ठिकाणी ते विरोधकांनी करून दाखवलंय, त्यामुळे आपण हरणारच या मानसिकतेतून विरोधकांनी बाहेर पडणे गरजेचे आहे। त्यासाठी आत्मपरीक्षण करावे लागेल। आपण कुठे चुकत आहोत, त्या चुका दुरुस्त कशा करता येतील हे तपासून पाहावे लागेल। अशा आत्मपरीक्षणाची गरज आता काही विरोधकांना भासू लागल्याचं दिसतंय। ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या पराभवासाठी सत्ता, पैसा, उमेदवार आणि नेते पळवणे या नेहमीच्या कारणांसोबतच ठाकरे बंधूंनी मुंबई बाहेर प्रचारात न दाखवलेले स्वारस्य हे देखील एक कारण असल्याचं मान्य केलंय। ठाकरे बंधू प्रचारासाठी बाहेर पडले असते, महाराष्ट्रभर फिरले असते तर निकाल काही वेगळा लागला असता, असे त्यांचे म्हणणे आहे आणि त्यात तथ्य नक्कीच आहे। ठाकरे बंधू काय किंवा विरोधी आघाडीतील अनेक बडे नेते काय, हे सगळेच आपापल्या जिल्ह्यात विभागात अडकून पडले। आपले बालेकिल्ले राखण्यासाठीच त्यांची सगळी धडपड सुरू होती। उर्वरित महाराष्ट्र त्यांनी कार्यकर्त्यांच्या आणि स्थानिक नेत्यांच्या हवाली केला होता। या नेत्यांना आमदार, खासदार, मंत्री करण्यासाठी जे कार्यकर्ते जीवाचे रान करतात, त्याच कार्यकर्त्यांना एखादी छोटी निवडणूक जिंकून देण्यासाठी या नेत्यांकडे वेळ नव्हता। विरोधी पक्षातील कार्यकर्ते, स्थानिक नेते सेनापती शिवाय युद्ध लढले, अगदी विपरीत परिस्थितीत लढले आणि काही ठिकाणी त्यांनी दिमागदार विजय देखील खेचून आणला। या कार्यकर्त्यांना त्यांच्या सेनापतींची साथ लाभली असती, निकाल इतके एकतर्फी नक्कीच राहिले नसते। दुसरीकडे फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अखेरच्या क्षणापर्यंत अजित दादा देखील या सामान्य कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरत होते। सत्ता, पैसा त्यांच्याकडे होताच, परंतु त्यांनी त्याला अपरिमित कष्टाची जोड देखील दिली। विरोधी नेत्यांमध्ये कष्ट उपसण्याची जिद्द नव्हती। कार्यकर्त्यांना त्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले असेच म्हणावे लागेल। किमान पुढच्या काळात तरी विरोधी नेत्यांनी किमान कष्टाच्या तयारीच्या बाबतीत तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी ठेवावी। सत्ता आणि पैसा या दोन घटकांपुढे आपण टिकू शकणार नाही ही मानसिकता अशीच कायम राहिली तर उर्वरित जिल्हा परिषदांमध्येही वेगळे काही होणार नाही। कदाचित पुढच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही तेच चित्र समोर येईल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।